आम्हाला गावी जायचं फक्त निमित्त पाहिजे, मनात आलं की निघालोत बघा गावाला। बागेत फिरून आल्यासारखं सुद्धा वन डे मी गावाला ये जा करत असते। थोडा थोडा पाऊस पडणं चालूच होतं आणि त्यामुळे आपली बाग खूप छान बहरली आहे। झाडांना मस्त फुलं आलेत। सगळी गुरं सुद्धा पावसाची जबरदस्त मजा घेत होते। पाऊस कधीच शेतकरी राजाला नाराज करत नाही। ही छोटीशी कालवड बघा किती उड्या मारतीये पावसात। शेतातून खाण्यापुरते ओले कांदे आणले, मेंढरांना खायला धान्य टाकलं, अंडी गोळा केली तर 10-12 अंडी सापडली। गोठ्या देण्यासाठी टॉमची गडबड बघा। लिंब गोळा केली आणि पावसामुळे सगळीकडे पाणी पाणी झालं। कोंबड्या तर गव्हाणीवरती चढून बसलेल्या घरी गेले आणि आजींनी लगेच कांदे साफ केले। अमराईचा फेरफटका मारायला गेले तोपर्यंत आजी पाट्यावरती काळा मसाला बनवत होत्या। काळ्या मसाल्यातलं चिकन बनवलेलं जेवण केलं। वाऱ्यामुळे तर इतके नारळ पडतायत ना की काही विचारूच नका। 4-5 नारळ गोळा केले, घरी घेऊन आले, नारळ पाणी पिले आणि 2च नारळांमध्ये बघा किती खोबरं निघालंय, एकदम फ्रेश। पावसाळा माझा आवडता ऋतू। परत एकदा भिजले आणि आजींना बाय म्हटलं। पुण्याचा रस्ता गाठला। काकींनी आणि मी गाडीतच चहा पार्टी केली मस्त अशा पावसाच्या वातावरणात। अशी झाली आमची वन डे गावाला ट्रिप।